भरणे यांना कॅबिनेट परभणीला जो काही प्रकार घडला आणि त्या प्रकारानंतर संविधानाची विटंबना केल्यानंतर छगन भुजबळ 1984 पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते होते. भुजबळ साहेब आणि विधान परिषदेमध्ये एक चांगले विरोधक म्हणून त्यांनी काम केलं. विरोधी पक्षी ओबीसीचा मुद्दा खूप मोठ्यासारखा एक ओबीसी नेता, माळी समाजाचा नेता, परंतु भुजबळांचा एवढा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये कोणी नाही. नमस्कार. प्रथम मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो. त्याचबरोबर माननीय दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर परभणीला जो काही प्रकार घडला आणि त्या प्रकारानंतर संविधानाची विटंबना केल्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं. त्याच्यामध्ये काही तरुणांना मारहाण केली. त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला म्हणण्यापेक्षा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अगोदरची त्यांना मारहाण झाली, त्यामुळे मृत्यू झाला असा सर्वच आंबेडकरी चळवळीतल्या संविधान प्रेमी लोकांचा आरोप आहे. स्थापन व्हायच्या अगोदरच एक बळी फुले आंबेडकरांच्या चळवळीतल्या एका तरुणाचा गेलाय. त्याबद्दल मी गृह खात्याचा निषेध करतो. त्याचबरोबर बीडला जी हत्या झाली त्याच्यामध्येही भाजपच्या लोकांचा सहभाग आहे, त्याचाही मी निषेध करतो. आणि या प्रसंगी फक्त मी एकच मुद्दा मांडणार आहे की माननीय छगन भुजबळ 1984 पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1991च्या दरम्यान 90-91ला मला आठवते, मी वाचलेल्या बातम्या त्यावेळेस त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरून आणि मंडल कमिशनच्या मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये विरोध पत्करून शिवसेनेतून बाहेर पडले. 16 आमदार घेऊन मंडल कमिशन लागू, ओबीसीना आरक्षण मिळावं म्हणून ते बाहेर पडले होते. त्यानंतर गेली 30-35 वर्ष भुजबळ साहेबांनी ओबीसीचं आंदोलन चालवलं. 1995 ते 99 दरम्यान भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते होते. यावेळेस विधानसभेमध्ये भुजबळ साहेब आणि विधान परिषदेमध्ये मधुकर पिचड हे दोन नेते महाराष्ट्राची विधानसभा हलवून सोडायचे, दणाणून सोडायचे. एक चांगले विरोधक म्हणून त्यांनी काम केलं, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं. तो त्यांचा जो काळ आहे विरोधी पक्षनेते पदाचा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात गाजलेला काळ आहे. पुढच्या काळामध्ये त्यांनी बिहारमध्ये ओबीसीचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं होतं आणि वेळोवेळी म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षात जर पाहिलं, 1-2 वर्षामध्ये, तर त्यांनी ओबीसीचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात लावून धरला. प्रसंगी बऱ्याच नेत्यांना अंगावर घेतलं, त्यांच्यावर टीका झाली. ठीक आहे, मी काही त्यांच्या प्रत्येक विचाराशी सहमत नाही, परंतु भुजबळ साहेबांसारखा एक ओबीसी नेता, माळी समाजाचा नेता, त्यांना अचानक डावललं मंत्रिमंडळातून. ही खूप दुःखदायी घटना आहे.
विरोधी पक्ष नसेल, मामांनी किती मोठं झालं तरी तालुक्याला चांगलीच गोष्ट आहे. परंतु भुजबळांचा एवढा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये कोणी नाही. आमचे त्यांचे वैचारिक मतभेद असले तरीही एक लोकशाहीच्या संविधानाचा समर्थक म्हणून मला वाटतं की त्यांचा क्लेम होता. मागे एकदा अजितदादा बोलले होते की 2004च्या निवडणुकीमध्ये निकाल झाल्यावरती विधानसभेचा सर्वात मोठा मुख्यमंत्री पदाचा दावा हा भुजबळ साहेबांचा होता. म्हणजे मुख्यमंत्री पदाचा दावा असणारा माणूस, व्यक्ती, ओबीसी नेता गेली अनेक वर्ष ओबीसींची बाजू लोकांच्या समोर, समाजासमोर भक्कमपणे मांडणारा नेता यांना ज्या प्रकारे डावललं गेलाय, त्यामुळं भाजप किंवा त्यांचे मित्र पक्ष जे असतील यांचा ओबीसींचा वापर करून फेकून देणं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की भाजप असेल किंवा त्याचे पक्ष असतील, त्यांचे मित्र पक्ष असतील, उद्या भविष्यामध्ये अनेक ओबीसी नेत्यांचा वापर करून फेकून दिला जाणार आहे. कारण त्यांना त्यांची वेगळी व्यवस्था आणायची आहे. जर काही प्रश्न असतील या संदर्भ अनुषंगानं तर तुम्ही विचारू शकता. भुजबळांना डावलून भरणेंना संधी दिली, तुम्हाला तो पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या पक्षाचा तो अंतर्गत निर्णय आहे की कोणाला संधी दिली पाहिजे, काय दिली पाहिजे. भरणे मामांना उपमुख्यमंत्री केलं तरी काही हरकत नाही. जरांगे पाटलांना खुश करण्यासाठी तर भुजबळांना बाजूला नाही नाही नाही, इथं त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार अजितदादांचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आहे की कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं. जरांगे पाटलांचा काय संबंध आहे? पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या माहितीच्या नेत्यांचा अधिकार आहे की कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं. तर 230, 35, 40 जर बहुमत असेल तर जरांगे पाटलांचा संबंध येतो कुठं? ओबीसींनी आम्हाला मतदान केलं, ओबीसींच्यामुळे आम्ही निवडून आलो, असा एक नॅरेटिव्ह भाजप माहितीच्या माध्यमातून पसरवला जातोय. परंतु त्याच ओबीसींना किंवा त्या ओबीसी नेत्यांना आता डावललं गेलं आहे. ईव्हीएमच्या संदर्भात महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमच्या संदर्भात आंदोलन सुरूच आहेत ना, डेली आंदोलन सुरू आहे. याचिका दाखल करून याचिका दाखल पूर्वीच्या हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहे. त्याच्यावर काही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट निर्णय देत नाही. अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की पुन्हा एकदा पवार जे मध्यंतरी फूट पडली होती ते एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जाते किंवा चर्चा राजकारणामध्ये काही होतं, पण सध्याला तशी शक्यता नाही. दुसरी गोष्ट अशी की जर अजितदादांच्या मध्ये काही बदल झाला आणि त्यांनी RSS भाजपची साथ सोडली, द्वेष पसरवणाऱ्या, धार्मिक उन्माद माजणाऱ्या लोकांची साथ सोडली तर काही होऊ शकतं. ओके.